काढू आणि तर चांगले असं निबर असं मेड खाऊ. मेड कुठं आहे? काय हे असं हालाला आलंय ना. मेड कुठे? मेड काढू ना, आणू ना, काहीतरी करू ना. बांधी केलो का? नाही नाही, हे हालाला आलंय. हे सगळं काढू इकडचं पहिलं आणि मग मजबूत लाकडं 4 खाऊ. एक इथं, एक तिथं, एक त्या कोपऱ्याला आणि एक इथं. आपल्याकडे लाकड नाहीत ना. करू करू काहीतरी करू, आणू. आजच्या दिवसात पुरता स्वयंपाकाला नाही नाही, हे काढू, हे काढू, हे सगळं काढून निबर करू. हा मग ते वर बांधा काढून टाका. काढावं लागते. हे असं जमतच नाही. हे काय हालायला आलंय? हे असं असं हालाय नाही पाहिजे ना. ती याला सपोर्ट दिल्यावर हालत नाही. तर आपलं जे हे घर आहे ते घर स्वयंपाकाचं किचन आपलं लयच खराब बी झालंय, घाण झालंय सगळं. ते घुस लागले तिकडं, ती हालायला आले. तर मामा आले तर मामांकडून म्हणलं हे करून घ्यावं. तर आता हे सकाळपासून हेच काम लागले आमच्या मागे. हा मग लाकडं पाहिजे. करू आपण. ही काढू आधी आणि ती करू. ती जेवायला गेले मी आणि ही मामाने बांधून ठेवलं. ते काय पार आणलं तो खांदायला. हा, ही केलं हे बरोबर आहे. पाणी बरोबर इकडे काढलंय तुम्ही, पाणी बरोबर खाली काढले, बरोबर का नाही? पण ह्याला जो सपोर्ट आहे तो व्यवस्थित नाही ना. मला इथं मॅप करतो त्याला काय नाही. तिथं बुडात एवढं रवायचं, हालत नाही. हे असं ठेवायचं, बुडात एवढी मेक मारायचं. हे सगळं काढू, हे लय खराब दिसालंय. सगळं काढू. आज जरा काही काम पण नाहीये, मग म्हटलं आज हे सगळं किचनचं करून घ्यावं. मामा आलेले आहेत, गावाला गेले होते जरा. आता सवड मिळाली तुम्हाला. सवड आता मिळाली म्हणलं. सवड. आणि मामाचं कसं आहे माहिती का, गावाकडे लातूर गाव आहे त्यांचं. तिकडे गेलं की लवकर येत नाहीत आणि आम्हाला काय कापू त्याला आहे का? चाकू आहे का? तर भरपूर असं इथं सगळं घाण निघाले ही, कारण वर्ष झालं ना आपण हे सगळं करून. तर आता हे सगळं काढून आहे ना व्यवस्थित करून घेणार आहोत. तर हे एवढं सगळ्या फळ्या वगैरे त्याच्यावर ठेवलेलं होतं. हे किती मोठं निघाले, कसलं घाण झाली फळं होती. आकाबाई काय पाय पसरून, आकाबाई झोपल्या ना काय? पायाला मग आल्यात. उठावं, चलावं जरा, फिटावं जरा. इकडे कोण आहे अजून? आणि तर काही पण बसल्यात का? भांडी घासलेले पडले तर जरा इकडं सगळा पसर झाला इकडे. करू सगळं आधी. मला मामाला हे सगळं करून घेऊ दे. तिकडचं करून घेतलं का हा घालते ना चप्पल पायाला. जुलाबाई तू पण काम करू लागणार आहेस होय का? खालचे सगळे सुराख वगैरे ह्या कोपऱ्यातलं वगैरे सगळं बुजवून घेऊन एकदम असं व्यवस्थित करायचे. आणि ह्या घराने आपल्याला ह्या छोट्याशा किचननी खरंच खूप साथ दिलेली आहे. आणि परत अजून आपल्याला पण करायचे होय का लावते. आणि इथंच बरं पडतं करायला. जरा पावसाळ्यामध्ये काय झालं होतं, ओझं जास्त झालं, झुकलं खाली. मग ते मला भीती वाटायची, डोक्यात फिक्यात पडायचं आपल्या, हाय का नाही? अरे देवा, लागलं होतं. खिळा वगैरे काय नव्हता ना? पट्टी होती का? आणि आता 2-4 दिवस झालं पाऊस नाही, म्हणजे 8 दिवस झालं पाऊस नाही, नुसतं वार आहे. काय पाऊस हाय म्हणायचं, यायला पाहिजे. आपल्या थोडं हातात आहे याच्या देवाच्या. मग काय उन्हात उभारू नको. चल इकडचं सगळं करून घेतो. आकाबाई ना अनिताबाई काय करतायत काय माहिती नाही, नक टोकरत बसल्यात तिकडं. बाकीचे तर सगळे झोपलेले आहेत वरती. राणूबाई चालल्या वाटतं तिकडं. बक्कळ सरपण निघालं कलावती, हाय का नाही? बक्कळ निघालं सरपण. आणि मामांचं असं आहे की मामा गेले होते कुणाच्या तरी लग्नाला, 15 महिना नव्हते घरी इकडं, म्हणजे गावाकडनं गेले होते लातूरला. तर आता आले, तर आल्यावर माझ्याकडे येणार म्हणजे येणार, विचारपूस करणार काय चाललंय कसं आहे सगळं. आणि काल आल्याबरोबर आम्हाला सरपण नव्हतं खरं सांगायला, म्हणजे सरपणच नव्हतं. इकडं जे शेवगा तोडला होता मी, खूप मोठा शेवगा होता, आहे का नाही कलावती? इकडं काय ग बाई जुला, हो इथंच एवढ्यात फिरते. तर इथं जे शेवगा होता ते आपण तोडला होता, परत एवढा आलेला आहे. आणि त्या शेवग्याचं सरपण पडलं होतं इकडं सगळीकडं. तर ते काय केलं मामांनी, सगळं काढून सगळं व्यवस्थित करून दिलं. म्हटले ताई पाणी ह्याच्यावर तापवायचं, कारण पाणी तापायला चांगलं जळतं. ही त्या शेवग्याचंच लाकडं येतं. तर बघू म्हटले ऊन पडल्यावर नंतर.
इथलं पण शेवग्याचं होतं निघालेलं सरपण ते जाळलं होतं. ही काय महाग यायचं सोडत नाही, ही महागच असती. सकाळी बाहेर फिरायला जावा महागच. ऊन पण आहे आणि वारं पण आहे, हाय का नाही? हा हा, मामाला पाणी द्यायचं ना. बरं बरं. इकडचं पण मामाने काय केलं आल्यावर काल, खिडकीच्या साईडला आहे ना चिलरीचे झाडं आले होते सगळे, तोडून ढीग घातलेला आहे तिथं. म्हणले ते खिडकीतून झाडं वरी आले तर काय पण किडाकच पण येऊ शकतं वरती, म्हणून ते सगळं तोडून घेतलं. अडचण सगळी काढली. इकडची भांडी घासून ठेवलं तर इकडं काही भांडे ठेवले तर अजून काय. मग आकाबाई करायचं का किचन नवीन? नवीन किचन करायचं? करायचं बर. आणि काल मग सरपण एवढं मामाने आल्यावर काढून दिलं, एवढा ढिगारा शेवग्याचं तिथं पडलं होतं. ते सगळं मोडून नीट व्यवस्थित करून म्हटले आता थोडं थोडं जाळत राहा, ह्याच्यावर पाणी तापवा. आणि ह्याच्यासाठी म्हटले आपण आहे ना लाकडं कापायची मशीन असते म्हणले, ते मशनीने ना आपल्या स्लॅबच्या कामाला मशीन आली ना तो सुतार घेऊन मग तिथलं घेऊन येणार आहे. आणि मामा म्हणले मग आपण कापू म्हणले त्याने, ह्याचे बारीक बारीक फळ्या करू, तुकडे करू, म्हणजे चुलीत घालता येतील. आणि आता आपल्या स्लॅबचं पण काय होणार आहे, सरपण भरपूर पडणार आहे आणि ती पण मी गोळा करून सरपण आणणार आहे आपल्या स्लॅबचं पण. आता मला मामाला थोडीशी मदत करायची आहे, कारण हे सगळं व्यवस्थित करून घ्यायचे, काढून नीट फळ्या फिळ्या लावून. कलावती हात नको घालू तिथं, थांब जरा. लय घाण आणि लय घाण झालं इकडं सगळं. हां, जरा मोठं पण करणार आहे, जरा बारीकच आहे त्यावेळेस. जरा जागा पसरवून घेऊ, जरा मोठं करू. हां ठीक आहे. म्हणून तर म्हणतात ना घरामध्ये आहे ना आपल्या वयोवृद्ध माणूस पाहिजे. आपल्याला काहीच येत नाही, गडी माणूस म्हणलाय कशाला. आणि मामांचं असं आहे ना की खूप म्हणजे फक्त त्यांना ऐकायला येत नाही, पण त्यांना कुठलाही आजार नाही, काय नाही, BP नाही, शुगर नाही, एक गोळी नाही, काय नाही काय नाही. माळकरी माणूस आहे एकदम परफेक्ट. तुम्हाला सांगते कामाला आहे ना, आताच्या 20-25 वर्षाच्या मुलाला आहे ना ऐकत नाहीत कामाला, लाकडं फोडायला वगैरे हे बाकीची कामं. आता कोण करायला असे कामं? आताची लेकरं करतील का कलावती? हा, ह्यांची कधीच बराबरी घरात येणार नाही. रामकृष्ण हरी. कसे आहे तुम्ही सगळे? आम्ही पण सगळे बघा व्यवस्थित आहोत. आणि आपला चाललाय चुलीवरचा स्वयंपाक. बाहेर इकडं म्हटलं जरा चुलीवरच स्वयंपाक करावा सगळा. चुलीला लाकडं तिकडं मामाने काढून दिलेत मस्तपैकी. आणि धूर असा चाललाय इकडं, धूर काय लागणं गेलाय. मावशांचं चाललंय चहा प्यायचं, मला बटाटे सोलून द्यायचं. रामकृष्ण हरी. तर म्हटलं कुकर लावावं इकडं, जरा लवकरच करावं स्वयंपाक, कारण एकदा राहिलं की राहून जातो. सकाळी सकाळी धुणं स्वयंपाक हे कामं लवकर उरकावे लागतात. काय मावशी? हो, बरोबर का नाही? आपला 11:30-11 वाजेपर्यंत आपला आई उरकतेच. स्वयंपाक उरकलाच पाहिजे, हो. धुणं पण उरकलं पाहिजे. खरंच उरकतेच आपलं. उरकलंच पाहिजे. आता इथं काय करू माहितीये का, हो चांगलं तुमसून घेऊ आणि इथं जरा शेण टाकू. हो, आर्यनला सांगू आपण दादांना आज. बकेट भरून, बाबा आर्यन आम्हाला शेण घेऊन ये बाबा हो. पहिलं म्हणून. हा, हो, काय होतं शेण नसल्यामुळं ते जरा पावसामुळे पण आणलं नाही ना शेण, असं काय नाही नाही, दर आठवड्याला होतं की आपल्याला शेण. होतं की. आता पाऊस पडल्यावर काय करायचं आपण आपण? किती गौऱ्या वापरल्या आई. गौऱ्या झाल्या ना मावशी पण. नाही आता झालेलं आहे, पावसामुळे वापरल्या ना मग लगेच. चुलीवरचा स्वयंपाक कशालाच ऐकत नाही बघा. ऐकतो का चुलीवरचा नाही स्वयंपाक? नाही, हा? आणि चवला किती फरक असतो आई. मग चुलीवरचं म्हणजे जेवण गॅसच्या स्वयंपाकाचा आणि चुलीच्या स्वयंपाकाचा चवचा तुम्ही किती फरक आहे. लय फरक. लय चवदार होतो चुलीवरला सारा स्वयंपाक. मला नेहमी चुलीवरचं जेवण आहे हो. सगळ्याला. आपल्याला सगळ्यालाच आहे. मीच कटाळा आला तर कधीतरी आतमध्ये एक भाकर टाकते, पण करते. सगळं तर स्वयंपाक आपण चुलीवरच करतो खरं सांगतो. लाकडं आपली चांगली आहेत ना बाई. हा, निबर जळ नसलं ना हो. त्याला एक चिटकावलं का मग काय, बरोबर होते. तुला सांगते अरिन दादाने ती मोठ्या लाकडं आणली, त्याची किती लाकडं निघाली आपल्याला. 6 महिने झाले सरपंच मग? होते. 6 महिने. लय भारी निघाले, भारी. काय म्हणते अक्का? अक्का बाई चहा तर प्यायला जावा की. हा? अजून कोण कोण आहे तिकडं? अजून जावा ना वरती, वरती जावा, चहा करून दिलाय.
जावा बळ जावा वर जावा चहा प्यायला. कुठं लागले मंदाई सकाळी? काय लागलं होतं? आका सांगत होती मला. आ दार कोणचं दार? दार कसलं दार? फळ्या होय. कशाला गेली ती फळ्या उचलायला? नाही रस्ता करतो. रस्ता करत होती. मला आका सांगत होती म्हणली मंदाला काहीतरी लागले बघा. आई म्हणजे आई तिला काही नाही लागलं तर ती चालता चालता बी पडती. नाही ग तिचं काहीतरी प्रॉब्लेम आहे मावशी. हो असं तुम्ही का नाही पडत? हा सांग की मला, मग काय तुम्ही का नाही असं पडत? चालता चालता थरथर कापती आणि आपाप पडती. तू का नाही पडत? नाही पडत तरी आका का नाही पडत? नाही. वत्सलाजी का नाही बाकी पडत? कुणीच नाही पडत. तिनंच का पडती? हो. कारण तिला काहीतरी प्रॉब्लेम आहे हो. म्हणून तिथं पडते. माणसाला काहीतरी असल्याशिवाय माणूस पडत नाही. नाही. उभं करते का? नाही कोमल भामा पडतात का बरोबर? पॅरालिसिस आहे, तुला पॅरालिसिस आहे, तसं नसतं. काहीतरी बिचारीला हाय म्हणून ती हलती ना, जाग्यावर हो हलती. जागेवर झालं. जाग्यावर हलती. छान व्हायला स्वयंपाक. आता जरा सारून काढलं ना, इथं जे रखरख दिसाले का, ते रखरखी कमी होणार आहे बघ. काय मग भामा आजी काय म्हणते? चला आज लवकर आला व्यायाम करायचा. लवकर आलतो आज. असंच चालायचं बरं. बरोबर आपल्याला सकाळी कुठे गेली? कोमल कलावती रामकृष्ण आली. आमचीच नाही दादा. आणि कोमल कुठे आहे? काय माझ्या मागे. आली का कोमल बी? हा, कोमलला बी जा म्हणा वरती. आणि आंघोळ्या करा आता. बर 2-2 तांबे आंघोळ्या करा. पाणी तापून देते. कुकर झाला तिकडला. हो हो